नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि महिलांच्या आनंदाला उधाण आलेलं आहे. आपल्यासोबत रणरागिणी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी आज बोलणार आहेत श्रीमती रीना बसे मॅडम. विस्तृत माहिती देखील देणार आहेत की काय काय शासनाच्या योजना आहेत आणि महिलांविषयी त्यांचे काय विचार आहेत, कशा राहायला पाहिजेत महिला, कशा सक्षम झाल्या पाहिजेत, त्यांचं शिक्षण कुठपर्यंत झालं आणि छंद, हे सगळंच एकूण त्यांचे ते बोलणार आहेत आणि अनेक गुपित आपल्यासोबत उकल करणार आहेत. आपण बोलूया जिल्हा पुरवठा अधिकारी रीना बसे मॅडम. मॅडम, तुम्ही रणरागिणी सोबतच एक जालना जिल्ह्याच्या अन्नदात्री आहात. सगळे रेशनची दुकानं तुमच्या अंडरमध्ये असतात आणि विशेष म्हणजे आत्ताच्या कोविडच्या काळामध्ये अनेकांना शिवभोजनाच्या माध्यमातून तुम्ही अन्नदान किंवा थाळी, जरी पैसा शासनाचा असेल तरी ते गरिबांपर्यंत पोहोचणं हे महत्वाची भूमिका असते आणि तुम्ही ती सक्षमपणे पार पाडलेली आहे. कारण एकही तक्रार तुमच्याकडे नोंद झालेली नाही. तर काय आहे गमक्याचं? शिवभोजन योजना ही शासनाची ॲक्च्युली प्रायोगिक योजना होती. 26 जानेवारी 2020ला ही प्रायोगिक तत्पर आपण सुरू केलं होतं. मग प्रायोगिक तत्पर सुरू करताना 3 केंद्र आपण जालना जिल्ह्यात सुरू केली. पण नंतरच्या काळात मार्चमध्ये कोविडने जे थैमान घातलं त्याच्यामुळे या योजनेचं स्वरूप म्हणजे योजनेची खरी गरज त्या काळात निर्माण झाली आणि एवढी फलदायी ठरली की त्याचे आपण शासनाने सांगितल्याप्रमाणे त्याचे सेंटर्स वाढवले. आज जवळपास 19 सेंटर जालना जिल्ह्यात आहेत शिवभोजन केंद्राचे. त्या काळात एवढी गरज होती. आपण 10 रुपये थाळी लाभार्थ्यांना 10 रुपये प्रमाणे लाभार्थ्यांकडून घ्यायचो आणि लाभार्थ्यांना थाळी द्यायचो. पण कोरोना काळात शासनाने ती थाळी 10 रुपये पण न घेता मोफत थाळीचे वाटप केलेलं. मॅडम, तुम्ही या पुरवठा अधिकारी पदाकडे कसे आलात आणि त्यासाठी काय पात्रता लागते? ॲक्च्युली माझं शिक्षण हे BSc B.Ed झालेलं आहे आणि मी MPSCच्या परीक्षा देत होते. म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच या परीक्षेची आम्हाला माहिती मिळाली आणि त्या अनुषंगाने मी परीक्षेची तयारी करत होते. पण यानं त्या कारणाने काय प्री एक्झाम मी पासच होत गेले नेहमी जेवढ्या वेळेस दिली. पण इंटरव्ह्यूमध्ये माझं काही सक्सेशन झालं नव्हतं. हे मी थोडं इंटरव्ह्यूमध्ये सक्सेशन झालं नाही का नव्हतं? म्हणजे बऱ्याच जणांचं हा असा अडचण असते की इंटरव्ह्यूमध्येच ते जरा फेल होतात. तर तुमचा कितव्या ट्रायलमध्ये मग तुम्ही सक्सेस झालात? माझं त्याने 4थं ट्रायल. बरं, मग पहिलं का अनसक्सेस झालं काही कळालं का तुम्हाला किंवा आत्मपरीक्षण केलं असेल तुम्ही थोडं? ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असतानाच मला MPSCची माहिती मिळाली होती आणि त्या अनुषंगाने मी अभ्यासाला सुरुवात केली होती. आणि त्यावेळेस मी प्री एक्झाम पहिल्या झटक्यातच पास झाले होते. पण आणि माझ्या म्हणजे सोबतच्या ज्या मैत्रिणी होत्या त्यामध्ये मी पाहिलं की 10-10 वर्ष म्हणजे MPSC करणारे पोरं होते आणि त्यामध्ये आम्ही खूपच लहान आणि मला एवढा कॉन्फिडन्स नव्हता की आपण पुढची परीक्षा पास होऊ किंवा आणि त्यामुळे थोडंसं पहिलं वर्ष मी लाईटली घेण्यात गेलं आणि त्याच्यामुळे काय झालं, मुख्य परीक्षेची तारीख जवळ आली आणि तेवढा मी अभ्यासाला मला वेळ भेटला. त्याच्यामुळे पहिल्या प्रयत्नात माझं काही यश संपादन झालं नाही आणि त्यानंतर 4 वर्ष जाहिरातच नव्हती MPSCची. तर त्यामुळे मी B.Ed करण्याचा निर्णय घेतला आणि B.Ed नंतर लगेचच मला हायस्कूल टीचर म्हणून जॉब लागला आदिवासी आश्रमशाळेत. मग पण डोक्यात MPSC करायचं खूळ होतच, ते काही स्वस्त बसू देत नव्हतं. त्याच्यामुळे मी शिक्षिका असताना सुद्धा मी माझा अभ्यास चालू ठेवला. आदिवासी आश्रमशाळेत मी मुलांना शिकवता माझा अभ्यास सुरू होता. तिथं मी 2 वर्ष काम केलं. ते जरा आदिवासी आश्रमशाळा ही आष्टी भागात होती आणि म्हणजे शहरापासून दूर वस्ती होती आणि त्यावेळेस मी अनमॅरिड असल्यामुळे आईवडिलांना चिंता असायची म्हणजे जाणं येणं आणि आई किंवा वडील माझ्यासोबतच असायचे त्यावेळेस. पण त्यांच्या डोक्यात त्यांची जी फिकीर होती ती माझ्या लक्षात यायची की यांना असं वाटतं की मी इथे सर्व्हिस करू नये किंवा शहराजवळ करायला. योगाने माझ्या परीक्षा देणं सुरू होत्या आणि त्यात मला इंडियन ओव्हरसीज बँकेची ॲड आली होती. मी परीक्षा दिली आणि ते पहिल्या प्रयत्नात माझं झालं तिथे आणि मी घराजवळच ब्रांच असल्यामुळे तिथे मी जॉईन केली. पण बँकेत काम करत असताना तिथे स्वस्त ध्येय तिथेही स्वस्त होतं माझं MPSC मध्ये अधिकारी होणं. तिथेही मला असं मग मी क्लासेस माझे परत कंटिन्यू सुरू केले होते आणि मग शासनाच्या जाहिराती निघू लागल्या सर आणि तेव्हा MPSC व्यतिरिक्त डिपार्टमेंटच्याही असतात पोस्ट.
म्हणजे सहकार अधिकारी झालं, बाकी इतर कामगार अधिकारी, अशा ज्या पोस्ट होत्या ज्या विभागामार्फत निघणाऱ्या, मग त्या परीक्षा द्यायला सुरुवात केली, म्हणजे जेणेकरून प्रमोशन होऊन तरी आपण अधिकारी होऊ हे डोक्यात होतं. मग सहकार अधिकारी याची ॲड निघाल्यानंतर ती परीक्षा दिली आणि तिथे सक्सेशन भेटलं मला. आणि ती क्लास 2 ची पोस्ट होती, म्हणजे नॉन गॅझेटेड. तरी म्हटलं त्याच्यावर आपण सुरुवात करूया, पुढे गॅझेटेड होतंय. मग तिथे जॉईन झाले. तिथे मी 3 वर्ष काम केलं औरंगाबादला आणि परीक्षा देणं माझं सुरू होतं. नंतर असिस्टंट कंट्रोलर ऑफ रेशनिंग ही जाहिरात MPSC मार्फत आली होती सरळ सेवेची. मग ती परीक्षा पास झाल्यानंतर माझं सिलेक्शन झालं. तिथे नेमकी 2च जागा होत्या आणि पूर्ण महाराष्ट्रातनं माझं म्हणजे तिथे सिलेक्शन झालं. कधीची कोणत्या वर्षाची गोष्ट? 2012ची गोष्ट. म्हणजे महाराष्ट्रातून दुसरी महिला आलेल्या आहात तुम्ही. आत्ताच म्हणला तुम्ही की तुमच्या आई वडिलांना तुमची चिंता होती, त्यामुळे ते सोबत यायचे. आज तुम्ही अधिकारी झाला, तर कधी त्यांना चिंता होती, भविष्यात तुम्हालाही ती चिंता असेल, पण ही चिंतामुक्त होण्यासाठी काय करावं लागणार आहे की जेणेकरून महिला मुली सक्षम होतील आणि ते आपल्या पायावर जातील? ॲक्च्युली त्यांनी की नाही महिलांसाठी पूर्ण मला असं वाटतं की शालेय पातळीवर, कॉलेज पातळीवर सेल्फ डिफेन्सचं त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि ते कंपल्सरी केलं पाहिजे. जे सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग असल्यावर मुलींना स्वतःचा आत्मविश्वास डेव्हलप होईल आणि पालकही चिंतामुक्त राहतील. बाबा आपली मुलगी कुठेही गेली तरी ती एक सुरक्षित म्हणजे सक्षमपणे सामोरं जाऊ शकतात. आणि पालकांनी आपल्या मुलांनाही ट्रेन केलं पाहिजे. मी माझ्या मुलांनाही म्हणजे शिकवते की महिलांचा कसा आदर त्यांनी केला पाहिजे. आता माझ्यासोबत माझ्या भावाच्या मुलीही राहतात. भाऊ नसल्यामुळे त्यांचे पालन पोषणाची जबाबदारी माझ्याजवळच आहे. त्याच्यामुळे मी त्यांनाही हेच एज्युकेशन देते. मलाही वाटतं सर्व पालकांनी आपल्या मुलांना चांगलं एज्युकेटेड केलं पाहिजे. महिलांप्रती कसा त्यांनी आदर बाळगला पाहिजे. म्हणजे आपली जी समाजसेवेची सुरुवात आपल्या घरापासून होते. म्हणजे कमी बोलण्यापेक्षा आपण स्वतः कृतीतून दुनियाला दाखवून दिलं की कसं आपण वावरलं पाहिजे. बरोबर. म्हणजे चॅरिटी बिगिन्स ॲट होम जे म्हणतात. म्हणजे दोन्ही पण चालू ठेवलं पाहिजे. इकडे मुलींना सक्षम बनवलं पाहिजे आणि तिकडे मुलांवर संस्कार केले गेले पाहिजे चांगल्या पद्धतीने. घरातूनच तुम्ही त्यांना आदर वगैरे मुलींना कसा द्यायला पाहिजे ते शिकवलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून समाजात ते आपल्या अनिष्ट गोष्टी काही घडणार. म्हणजे आता हे आदर आपले संस्कार आहेतच, पण पूर्वी होते त्याच्यापेक्षा वाढले पाहिजेत का आता कमी झालेत मुलांवरचे संस्कार? काय सांगता येईल त्याच्याबद्दल? कसं आहे आता डिजिटल क्रांती झालेली आहे. पूर्वी संस्कार होते आणि एक लिमिटेड एरिया होता मुलांसाठी. तर डिजिटल क्रांतीमुळे मुलं काय बघतात हे पालकांनाही लक्षात येते. नक्कीच. त्याच्यामुळे ते काय होतं, संस्कार जरी आपण करत गेलो पण सर्वात जवळ त्यांच्या आता मोबाईल आणि डिजिटल मीडिया आहे. त्याच्यामुळे हे पूर्वीच्या काळी आपण एकदा सांगितलं घरामध्ये की ते आपली परंपरा व्हायची, पण आता पोरांना वारंवार सांगावं लागतं कारण त्यांच्यावर इतर माध्यमांचा भडीमार खूप जास्त होतो. मोबाईलला अतिक्रमण केलेलं आहे आपल्या संस्कृतीत. त्याच्यामुळे वारंवार या गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतात. आता नवरात्र सुरूच आहे आणि तुमचा उत्साहाचा सण असतो. महिलांच्या वेगवेगळ्या साड्या नेसणं, वेगवेगळे वस्त्र परिधान करणं, अलंकार परिधान करणं आणि जाम उत्साहात ते सगळं साजरा करणं. दांडिया असेल, गरबा असेल, हे सगळं साजरं करत असतात. तर तुमच्या नवरात्राविषयी काय संकल्पना आहे? तुम्ही कधी अनुभवलाय का असा हा आनंद नवरात्राचा? आणि तुमच्या घरी कसा असतो नवरात्र, तर त्याबद्दल सांगा. नवरात्र हा सण म्हणजे दसरा आणि नवमीची जी पूजा असते ते आमच्या घरामध्ये प्रचंड उल्हासाचं वातावरण, म्हणजे पारंपरिक दृष्टी. तुळजाभवानी माता ही आमच्या घराण्याची कुलदैवत असल्यामुळे आणि लहानपणापासून आम्ही ते बघत आलो आहे. म्हणजे घरांमध्ये म्हणजे देवीला म्हणजे प्रथम स्थानी कुठल्याही शुभ कार्यामध्ये म्हणजे संस्कृतीत महत्वाचं म्हणजे गणपतीनंतर देवीचं स्थान हे महत्वाचं आहे. मग आमच्या घरात प्रत्येक महिन्याला पौर्णिमेला देवीची पूजा होती. सत्यनारायण पण होतं. आणि नवरात्र म्हणजे हर्षोल्लास असतो. म्हणजे प्रत्येक नवीन गोष्ट, चांगली गोष्ट कधी करायची तर नवरात्र, नवीन काही खरेदी करायची तर नवरात्रमध्ये. आणि नवमी तर आम्ही पूर्ण जे आमचे जवळपासचे नातेवाईक वगैरे जे नवमी हा असा खास हे असतं देवीचं नवमीच्या दिवशी. आणि त्या विशेष महत्व आहे, नवमीला महत्व आहे, खूप महत्व आहे. आणि त्याच्यामुळे आजूबाजूच्या जवळच्या लोकांना आम्ही भोजनाला बोलवतो, प्रसादाला बोलवतो. आणि दसरा हा असा खूप मोठा सण म्हणून साजरा केला. तुम्ही लहानपणी कधी जत्रेत गेला असाल, आनंद लुटला असेल, तर
किती वर्षापासून तुम्हाला तो आनंद नाही मिळालेला, म्हणजे विवाहानंतर कशा कमी झाला असेल किंवा सर्व्हिसमध्ये असेल, तर काय बालपणाच्या काय आठवणीत तुमच्या असेल तर? बालपणी आम्हाला आमचे वडील म्हणजे घेऊन जायच्या जत्रेला. कुठं जत्रा? कर्णपुरा जत्रा होती औरंगाबादला, कर्णपुराच्या जत्रा. बरं. ती म्हणजे कधीची गोष्ट असेल, कोणत्या वर्षीची असेल? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कर्णपुराच्या जत्रेत जात होतात, एक अंदाजा कोणत्या वर्षीची असेल किंवा कितवीला असाल त्यावेळेस तुम्ही? मला आठवते चौथीला असेल. बरं बरं. म्हणजे चौथीला असली एक लहानशी रीना वडिलांच्या हाताला धरून चालली जत्रेत असंच, आणि आमचे पाय दुखल्यावर वडील कडेवर घ्यायचे. म्हणजे सगळे जेवढे पण आहेत जत्रेमध्ये विविध प्रकारचे झुले वगैरे असायचे, त्याचे दर्शन म्हणजे प्रदर्शन वगैरे वेगवेगळे प्रकारचे असायचे, ते बघायला भेटायचं. आणि तो उत्साहच वेगळा होता लहानपणी. आम्ही 5 भावंड होतो. बर. आणि वडील कुठं होते सर्व्हिसला? वडील माझे व्यापारी होते. बर. पण आता ते उत्साह येणार नाही, ती जत्रा तशी पुन्हा भरणार नाही, तुम्ही लहान होणार नाही. पण अशाच लेटेस्ट मध्ये असा अनुभव कधी तुम्ही अनुभवलाय का, जो आता एक 2-5 वर्षामध्ये चांगल्यात चांगला जत्रेचा किंवा नवरात्रोत्सवाचा आनंद असेल? लग्नाच्या पूर्वी, म्हणजे लग्नानंतर तर जबाबदाऱ्या खूप पडल्या. लग्नाच्या अगोदर आम्ही जत्रेला जायचं सगळे, म्हणजे घरातले बहीण भावंड वगैरे कधी एकत्र आले तर आम्ही कर्णपुराच्या जत्रेला. आता नवीन मुली सर्व्हिसमध्ये यायला, म्हणजे सगळ्या क्षेत्रात मुलींनी क्रांती केलेली आहे. इंजिनिअरिंग असेल, डॉक्टर असेल, आणि त्यांना प्राधान्यही दिलं जात आहे. तर असं असतानाही आता तुम्ही सांगितलं की त्यांच्यावर सेल्फ डिफेन्सचं त्यांना शिक्षण द्यायला पाहिजे. असं असताना बरेच ठिकाणी त्यांना संकटाचे तोंड द्यावं लागतं, कारण कधी नवीन जॉईन झाले की कधी अधिकाऱ्यासोबत जुळत नाही, राजकारणामध्ये महिला कमी आहेत. असं असताना मग मुलींनी राजकारणात किंवा शासकीय नोकरीत यावं यासाठी काय करावं लागणार? शासकीय नोकरी मला तरी वाटतं मुलींसाठी सर्वात म्हणजे सुरक्षित आणि चांगली सेवा आहे. म्हणजे मुलींमध्ये उपजतच गुण असतात की दुसऱ्यांची सेवा करायची, आणि हे क्षेत्र त्यांना खूप चांगल्या प्रकारे, म्हणजे त्यांच्या ॲटिट्यूडला, त्यांच्या जे स्वभाव असतो, मूळ स्वभाव मुलींचा, त्यांना खूप चपखल बसतात त्या या सेवेमध्ये. मला तरी असं वाटतं. तुम्हाला वाटतं, अगदी बरोबर, मी तुमच्या मताशी सहमत आहे. हे सगळं काम करता तुम्ही, एक अन्नदाते आहात. तुम्हाला जालना जिल्ह्याच्या पूर्ण पुरवठा विभागाचं, म्हणजे कोणाचं रेशनचं दुकान असेल ते देण्या घेण्यापासून, आणि आता कोविडच्या काळात तुम्ही एक महत्वाची भूमिका बजावली ती शिवभोजनमध्ये. उपाशी मारणाऱ्यांना अन्नदान करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला वेगळं महत्व आहे की तुम्ही रणरागिणीसोबतच अन्नदात्री देखील आहात. पण हे अन्नदान करत असताना तक्रारी देखील तुमच्याकडे खूप यायच्या. रेशन दुकानच्या तक्रारी तुमच्याकडे महिन्यातून 5-25 तक्रारी तर पडलेल्याच असतात. मग याला कसा न्याय देता तुम्ही? ॲक्च्युली माझ्याकडे ज्या तक्रारी येतात त्या आमच्याकडे स्टाफ आहे, म्हणजे जे सप्लाय इन्स्पेक्टर आहे, त्यांना आम्ही पाठवून त्या तक्रारीचं निराकरण करून घेतो. मॅक्झिमम आपल्या प्रत्येक तालुक्याला नायब तहसीलदार आहेत, आणि जालना जिल्ह्यात 1280 दुकानं आहेत, आणि प्रत्येक तालुक्यात जवळपास 100-150च्या सरासरी अशा दुकानं आहेत. आणि नायब तहसीलदार वेळेवर धान्य वाटप करता येत नाही. आपल्याकडे सगळे डिजिटलाइज झालेलं आहे सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये, त्याच्यामुळे सुपरविजन करणं खूप सोयीचं झालं आहे. आणि तरीही तक्रारी येत असतील तर आपल्याकडचे सप्लाय इन्स्पेक्टर आम्ही पाठवून त्या तक्रारीचं ताबडतोब निराकरण करून घेतो. त्यांचे हिअरिंग किंवा सुनावणी लावून त्यांना नियमानुसार दंड आकारतो, किंवा जर असं वाटलं की खरंच दुकानदार म्हणजे याच्यामध्ये दोषी आहे तर प्रसंगी आपण दुकान रद्द पण करतो. अशा आम्ही 38 दुकान निलंबित केले मी आता मागच्या 2 वर्ष. तुमचं कामाचं स्वरूप पूर्ण जालना जिल्ह्याचं आहे. तुम्ही सारखे दौरे करतात, दुकानांची तपासणी करता वेळ प्रसंगी, किंवा वरिष्ठांनी दिलेली, आज जसं लसीकरण केंद्राला भेट द्यायचं आहे ते तुम्हाला वरिष्ठ सांगतात आणि तुम्ही ते करतात. मग हे करत असताना घरचा कामाचा ताण, अधिकाऱ्यांनी दिलेलं काम आणि तुमचं नेहमीचं काम, ह्या सगळ्यात कामातून जर ताण आला तुम्हाला तर तुम्ही तो कसा कमी करता? कसला छंद आहे, कुठल्या छंदातून तो कमी करता का वेगळ्या पद्धतीनं काही तुमच्या ताण कमी करायची काही पद्धत आहे? नाही, ॲक्च्युली माझं म्हणजे हे काम म्हणजे मी पॅशन माझं समजते, त्याच्यामुळे मला असा ताण किंवा थकवा असा येत नाही. पण मी रेग्युलर असते कामामध्ये, त्याच्यामुळे स्ट्रेस येण्याचं जवळपास स्ट्रेस येतच नाही. म्हणजे कामाचं असं काम सासून ठेवलं आहे आणि त्याचा मला ताण आला आहे असं होत नाही. वेळेवर काम असल्यामुळे स्ट्रेस येत नाही, आणि आला तरच मी
घरगुती माझे घर सजावट करणे, मुलांसोबत खेळणे, मुलांचा अभ्यास असतो. त्याचप्रमाणे जसं पतंजली योगसूत्रानुसार बरं. योग, नियम, आसन, ध्यान, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी हे जे अष्टांग सूत्र आहे त्याच्यामधले काही जरी आपण फॉलो केले तर आपला ताण समूळ नष्ट होतो. म्हणजे त्याचा वापर करून तुम्ही तुमचा ताण घालवता. आणि आता काम करत असताना कोणीतरी प्रत्येकाचा गॉडफादर असतो की शेवटी काम करताना चुका होणारच, अप्रत्यक्ष असतील किंवा काही जाणून बुजून होतील किंवा कोणी दुसऱ्यांना त्रास दिल्यामुळे होतील. मग ह्या चुका पाठीशी घालणारं कोणीतरी असतं. पाठीशी घालणार म्हणजे त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे किंवा चुकलं ना चुकू द्या, आता मी निपटून घेईन, पाठीवर थाप देणारं कोणी असतं की गो मी पाहून घेईन. असं तुमच्या पाठीमागं कोण आहे? मग ते परिवारातला असेल, प्रशासकीय अधिकारी असेल, नातेवाईक असतील, तर असं तुम्ही कोणावर, नातेवाईकांवर कोणावर विश्वास ठेवता की जे तुम्हाला बळ देतं, लढ मी आहे म्हणणार? बघा, आयुष्याच्या प्रत्येक स्टेजवर आपल्याला वेगवेगळे गुरु भेटत असतात. म्हणजे जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा लहानपणापासून आई आपल्या पाठीमागे असते, बाबा शिकतो. तर आमच्या घराण्यामध्ये म्हणजे व्यावसायिक परिवार असल्यामुळे नोकरीवर एवढा भर नव्हता. नोकरी करावीच, त्याच्यासाठी शिक्षण घ्यावं हा कल नव्हता. म्हणजे जुजबीज तुमचं शिक्षण झालं, व्यवहार सांभाळता आला तरी इट्स ओके. कुठल्या व्यवहारातून आला म्हणजे घरी कुठला व्यवहार होता तुमचा? आमच्या घरी तेली समाज आहे आमचा, म्हणजे तेलाचे कारखाने. बरं, म्हणजे कारखानदाराचीच लेख आहात की तुम्ही? मूळ राहिलं ते. मग कोण? लहानपण म्हणजे आईचं एज्युकेटेड होती माझी आई, कोकणातून आलेली. तर त्या काळी ती 7वी शिकलेली, त्या काळी फायनल 7वीला असायचं इंग्रजांच्या काळात. तर तिचं माझ्यावर म्हणजे मी शेंडेफळ असल्यामुळे माझ्यावर जाम लक्ष असते की अभ्यास कर. लाडक्या पण असेल ना, शेंडेफळ होतात म्हणून. आणि तू काही करू नको, फक्त अभ्यास कर. म्हणजे अशी आईचा धाक पण होता, शिस्त पण होती. मग लहानपणी शाळेच्या म्हणजे करिक्युलम मध्ये आईची साथ. त्याच्यानंतर माझा भाऊ, त्यांनी पुढील शिक्षणासाठी मला प्रोत्साहित केलं की तू बाबा शिक पुढे, आम्ही आहोत पुढे. आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर माझे पत्र म्हणजे कुठेही ट्रान्सफरचा मुद्दा असो किंवा काही मंत्रालयात बदलीचं प्रकरण असो काही, तर सर्व ठिकाणी. आणि माझ्या जेवढ्या पण लग्नानंतर मी परीक्षा देत गेले त्या इंटरव्ह्यूला माझ्यासोबत म्हणजे प्रवास करणं, सोबत असणं. लग्न नोकरी लागायच्या अगोदर झालं की नंतर झालं? नाही, मला BEdची नोकरी लागल्यानंतर म्हणजे मी आष्टी तालुक्यात 2 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर माझी एंगेजमेंट नंतर माझं लग्न झालं. त्यानंतर मी परीक्षा देत राहिले MPSC. म्हणजे घरच्यांना माहित होतं की तुम्ही MPSC कडे जाणारच आहात, त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला अगोदरच ओढून घेतलं इकडं. नवीन पिढीसाठी काय संदेश देणार? नवीन पिढीसाठी मी हे सांगेल की हे जे आपली संस्कृती आणि शिक्षण हे दोन्ही सांभाळून तुम्ही पुढे चाललं पाहिजे. म्हणजे आपल्या संस्कृतीला न विसरता शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण आणि आपली परंपरा हे दोघींचं सुवर्ण मध्य साधून आपला विकास केला पाहिजे. मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यारी का चमन, इसके वास्ते निसारे है मेरा तन मेरा मन, ऐ वतन ऐ वतन ऐ वतन, जाने मन जाने मन जाने मन. धन्यवाद. खूप आमच्या विनंतीला मान दिला तुम्ही, धन्यवाद. या होत्या रीना बसाई मॅडम. त्यांनी सर्व गुपित सांगत असतानाच मुलींना सक्षम करण्यासाठी जे सांगितलेलं आहे ते खूप सुंदर आहे की त्यांना सक्षम करा, त्यांना धडे द्या स्वबळावर उभे राहण्याचे. आणि त्यासोबत एक चांगला विचार मांडला, तो म्हणजे मुलांना देखील आज संस्कार करण्याची गरज आहे. पूर्वी होते, आजही आहेत, पण ते कुठेतरी लुप्त पावले आहेत किंवा ते कमजोर झालेले आहेत. त्यामुळे मुलांना देखील संस्कार करून आईसोबत, बहिणीसोबत, एकंदरीतच महिला वर्गासोबत कसं वागलं पाहिजे याचेही संस्कार देण्याची गरज त्यांनी व्यक्त केलेली आहे. अशा या रणरागिणीला EDTVचा मानाचा मुजरा. मी दिलीप पोनेरकर, EDTV जाण.